मला कधीही वाळवण बनवायला आवडलं नाही. मी शाळा कॉलेजमध्ये असताना आईला वाळवण प्रकार खूप आवडायचा आणि सतत उन्हाळा आला की काही ना काहीतरी बनवत राहायची. पण मला अतिशय त्रासदायक वाटायचं. मला मदतही करायची इच्छा नसायची. पण लग्नानंतर माझं किचन माझ्या हातात आल्यानंतर मलाही वाळवण खूप आवडायला लागले. गुण जुळतात म्हणतो ना, तसंच काहीसं आईचे जे गुण आहेत ना ते माझ्यामध्ये कदाचित उतरलेत. मला वाळवण करायला खरंच आवडतं. सोप्या पद्धतीने आज साबुदाणा पापड बनवलेत, लगेचच शेअर करते. एक वाटीभर साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता. सकाळी तो छान मऊसूद असा भिजवून घेतला, म्हणजे जास्तीचं पाणी थोडं ठेवलं होतं. त्यामध्ये मग मीठ आणि थोडं 2-3 चमचे पाणी घालून ते व्यवस्थित एकत्र केलं. आपण हे जे साबुदाण्याचे पापड आहेत हे इडली पात्रामध्ये बनवतोय. तर इडली पात्राच्या ज्या थाळ्या आहेत त्याला तेल लावून घेतलं आणि एक कडा घेतला हातात घालायचा आणि त्याच्या आकाराने आपण साबुदाणा जो आहे तो प्रेस करून असं आपण लावून घ्यायचा आहे. आणि ते सगळ्या थाळ्यांना लावून झाल्यानंतर इडली पात्रामध्ये खाली पाणी ठेवलंय आणि त्या ज्या थाळ्या आहेत त्याला मस्त 8 ते 10 मिनिटं वाफ दिली. तुम्ही बघताय पापड मस्त असा निघालेला आहे आणि बनवायला खरंच खूप सोपं आहे आणि मजा येते यार ह्या असल्या गोष्टी बनवताना. तर मस्त असे पापड जे आहेत ते मी एका ताटामध्ये काढून घेतले, अर्थात ताटाला पण थोडंसं तेल लावून घेतलं. हे पापड उन्हामध्ये 2 ते 3 दिवस मी ठेवले होते. वाटतंय सोपं, पण खरं तर माझं जे टेरेस आहे ते 4 मजले वरती आहे. अरे बापरे, दमून गेले होते पार वरती जाईपर्यंत, पण काही हरकत नाही, मजा आली. मस्त 2-3 दिवस उन्हामध्ये पापड वाळवून घेतले आणि हे पापड चांगले वाळू द्यायचेत आणि मगच ते स्टोअर करायचे, तर चांगले वर्षभर टिकतात. कडक झालेत एकदम व्यवस्थित. तळून तुम्हाला दाखवते, मस्त असे गरम तेलामध्ये ते फुललेत. छान पांढरे शुभ्र आपले इथे पापड तयार झालेत. बनवायला खरंच सोपे आहेत, अजिबात जास्तीचे कष्ट लागत नाही आणि वर्षभराचं जेव्हा वाळवण आपल्याकडे तयार होतं ना तेव्हा खूप प्राऊड फील होतं. अरे वा, आपण पण काहीतरी भारी बनवू शकतो यार. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. आवडल्यास कमेंट्स करा. नक्की तुमच्या मी कमेंटची वाट बघतीये.